नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल तुरमल आजच्या या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आजच्या लेक्चरमध्ये आपण संख्यांचे प्रकार पाहणार आहोत। गणिताची उत्पत्ती अंकापासून झाली, अंकापासून संख्या बनल्या, या संख्येना अनन्यसाधारण महत्त्व आहे गणितामध्ये, त्याचे प्रकार आपण पाहणार आहोत। सरळ सेवेला यामधील परिमेय, अपरिमेय आणि अपूर्णांक यावर प्रश्न येतात आणि इतर सर्व परीक्षांना जसे की राज्यसेवा असू, यूपीएससी असू, एमपीएससी किंवा यूपीएससी याच्या परीक्षा असू, त्यामध्ये फ्रॅक्शन अपूर्णांकावर खूप सारे प्रश्न येतात, ते आपण यामध्ये बघणार आहोत। मग काय महत्त्वाचं आहे आपल्याला संख्यांच्या प्रकारामध्ये पहा। नैसर्गिक संख्या तर सर्वांना माहिती आहेत, 1 2 3 पासून अनंतपर्यंतच्या संख्या, यामध्ये विशेष काही नाही। पूर्ण संख्या म्हणजे 0 1 2 3 अनंत पासून अनंतपर्यंतच्या संख्या। पूर्णांक संख्या म्हणजे सर्व ऋण, शून्य आणि धनसंख्या। त्यानंतर अपूर्णांक संख्या सर्वात महत्वाचा आहे। स्पर्धा परीक्षेमध्ये जर बघितलं तर अपूर्णांक खूप महत्वाचा आहे आणि नेमकं विद्यार्थ्यांना अपूर्णांकामध्येच अडचण असते। या अपूर्णांकाशिवाय गणिताचे जे महत्वाचे प्रकरण आहेत ते अपूर्ण असतात। भागीदारी, शेकडेवारी, सरासरी, गुणोत्तर ह्या सगळ्यांमध्ये अपूर्णांकाचा वापर होतो आणि विद्यार्थ्यांना नेमकं अपूर्णांक जमत नाहीत, म्हणजे अपूर्णांकांचं एकमेकांमध्ये रूपांतर जमत नाही, किंमत काय आहे हे लक्षात येत नाही। ते तर आपण डिटेल्स मध्ये पाहू, पण लक्षात घ्या सर्वात महत्वाचं काय आहे संख्या प्रकारामध्ये अपूर्णांक, आणि याच्यावर एमपीएससी यूपीएससी ने भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत। त्यानंतर परिमेय संख्या, अपरिमेय संख्या हे दोन प्रकार सुद्धा महत्वाचे आहे। पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये यावर वारंवार प्रश्न आलेले आहे की खालीलपैकी परिमेय संख्या ओळखा, अपरिमेय संख्या ओळखा। मग ते जर समजलेले असतील तर आपल्याला ओळखता येतात। तर आपण वन बाय वन बघूयात। त्यानंतर वास्तव संख्या आणि काल्पनिक संख्या पण आपल्याला पाहायच्या। तर पहा, नैसर्गिक संख्या म्हणजे 1 2 3 पासून अनंतपर्यंतच्या संख्या, 1 2 3 पासून अनंतपर्यंतच्या किती आहेत तर अनंत आहेत। यामध्ये विशेष काहीही अवघड नाहीये किंवा यावर काही प्रश्न विचारले जात नाही। यावर जे प्रश्न विचारले जातात ना, ते विचारले जातात की क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती। पहिल्या क्रमवार 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, तर पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्या 1 2 3 पासून 50 पर्यंत आहे, त्याची बेरीज किती, असे यावर प्रश्न विचारले जातात। किंवा पहिल्या 60 क्रमवार संख्यांमध्ये किंवा 65 क्रमवार संख्यांमध्ये किती समसंख्या आहेत आणि किती विषम संख्या आहेत, किती समसंख्यांची बेरीज किती, विषम संख्यांची बेरीज किती, असे प्रश्न विचारले जातात। पुढे पाहूयात पूर्ण संख्या। आता नैसर्गिक संख्यामध्ये एक अडचण होती की 3 वजा 3 चं उत्तर नैसर्गिक संख्यामध्ये नव्हतं। पहा, नैसर्गिक संख्यामध्ये 3 वजा 3 चं उत्तर होतं का, तर नव्हतं। 3 वजा 3 काय येतं माहित नव्हतं। मग काही नाही, 3 वजा 3 म्हणजे काहीच नाही। मग काही नाही साठी शून्याचा शोध लागला। काही नाही साठी कशाचा शोध लागला, शून्याचा शोध लागला, आणि नैसर्गिक संख्यांमध्ये शून्य मिळाल्यानंतर पूर्ण संख्या बनल्या। 0 1 2 3 4 पुढे अनंतापर्यंत याला म्हणतात पूर्ण संख्या। आधी अडचण होती काहीच नाही कसं लिहायचं याची अडचण होती, ती सॉल्व्ह झाली शून्याने, म्हणून त्याला पूर्ण संख्या म्हणतात। पण याच्या पुढे जाऊन आणखी एक अडचण झाली आणि पुढील प्रकार पाहावा लागला, तो म्हणजे 3 वजा 5। 5 वजा 3 चं उत्तर तर होतं, 5 वजा 5 चं उत्तर तर होतं, पण 3 वजा 5, 3तून 5 गेले काय उरेल, याचं उत्तर आतापर्यंत ज्या नैसर्गिक संख्या होत्या, पूर्ण संख्या होत्या, यामध्ये नव्हतं। मग 3 वजा 5 चं उत्तर काय, तर ऋण 2। 3तून 5 जात नाही, तर 5तून 3 गेले, 2 उरले आणि 5 चिन्ह। मग ह्या ऋणाची गरज पडली तेव्हा पूर्णांक संख्यांचा शोध लागला। पूर्णांक संख्या म्हणजे सर्व ऋण, शून्य आणि धनसंख्या। पूर्णांक संख्या म्हणजे सर्व ऋण, शून्य आणि धनसंख्या। सर्व ऋण, शून्य आणि धनसंख्या म्हणजे पूर्णांक संख्या। यामध्ये काही खूप अवघड नाहीये किंवा परीक्षेला यामध्ये काही असंच न समजण्यासारखं किंवा खूप महत्वाचे असे प्रश्न येत नाहीत। प्रश्न येतात ते अपूर्णांकावर। सर्वात महत्वाचं काय आहे तर अपूर्णांक आहे। तर अपूर्णांकाचे 3 प्रकार पडतात। दशांश अपूर्णांक,
व्यवहारी अपूर्णांक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता अपूर्णांक म्हणजे काय ते आधी समजून घ्या. आतापर्यंतचे अंक पूर्ण होते, पूर्ण 2, पूर्ण 5, पूर्ण 3, पूर्ण 4. पण जर अशी संख्या असेल 2.5, अडीच, ना 2 ना 3, ना पूर्ण 2 ना पूर्ण 3, अडीच म्हणजे अपूर्ण आहे. 3.2 अपूर्ण आहे. 0.5 अपूर्ण आहे. मग ज्या संख्या पूर्ण नाहीत त्यांना म्हणायचं अपूर्णांक संख्या. पूर्ण म्हणजे ना 2 ना 3 मध्येच अडीच, ना 3 ना 4 मध्येच 3.2, ना 1 ना 0 मध्ये 0.5. मग अपूर्ण संख्यांचे 3 प्रकार पाडले: दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. हे काय? दशांश अपूर्णांकाच्या साह्याने अपूर्णांक दर्शवला. दशांश चिन्हाच्या साह्याने दशांश चिन्ह जर वापरलं तर त्या अपूर्णांकाला म्हणायचं दशांश अपूर्णांक. p/q रूपात जर अपूर्णांक दर्शवला तर त्याला म्हणायचं व्यवहारी अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांक म्हणजे p/q रूपातील अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे p/q/r रूपातला अपूर्णांक. मग हे जे अपूर्णांकांचे प्रकार आहेत हे प्रकार अपूर्णांक लिहिण्याच्या पद्धतीवरून पडलेत. अपूर्णांकाचे प्रकार का पडलेत? अपूर्णांक कसा लिहिला जातो यावरून. आणि याच्यामध्ये दशांश अपूर्णांक दशांश चिन्हाच्या साहाय्याने, व्यवहारी p/q च्या रूपात, पूर्णांकयुक्त अपूर्णांक p/q/r या रूपात लिहिला जातो. तर हे आपल्याला बघायचं. मग आपल्याला यात काय जमलं पाहिजे? व्यवहारीचं दशांश मध्ये रूपांतर जमलं पाहिजे, व्यवहारीचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर जमलं पाहिजे, उलट दशांशचं व्यवहारीत जमलं पाहिजे, दशांशचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक जमलं पाहिजे, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं म्हणजे इन शॉर्ट यांचं आपल्याला एकमेकांमध्ये रूपांतर करता आलं पाहिजे, जे की पेपरला आवश्यक आहे. मग जर म्हटलं 11/2 आणि 5.5 तर याचा अर्थ एकच होतो. दोन्हींची किंमत समान आहे, फक्त हे दशांश अपूर्णांकाच्या रूपात संख्या लिहिलेली आहे आणि ही संख्या व्यवहारी अपूर्णांकाच्या रूपात लिहिली. यालाच असं लिहिलं 5/1/2 तर ती ही संख्या तीच आहे, 5.5च आहे, फक्त लिहिण्याची पद्धत वेगवेगळी आहे. मग तुम्हाला हे समजलं पाहिजे की ह्या तीनही किमती एक आहे, यांचं एकमेकांमध्ये रूपांतर करता येतं. हे रूपांतर आपल्याला बघायचंय. यासाठी आपण अपूर्णांक हे डिटेल्स मध्ये एकदम पाहणार आहोत. तर मला वाटतं की या व्हिडिओमध्ये न पाहता अपूर्णांकाचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू, कारण अपूर्णांकाचं तेवढं महत्व आहे की अपूर्णांक समजल्याशिवाय स्पर्धा परीक्षेचं गणित समजत नाही. पण सध्या तर तुम्ही एवढं समजून घ्या. यात आणखी एक आहे की आवर्ती दशांश अपूर्णांक. पहा, यात आणखी एक आहे आवर्ती दशांश अपूर्णांक. आवर्ती दशांश अपूर्णांक. आता आवर्ती दशांश अपूर्णांकात काय आहे पहा. समजा 5/3. 5/3 हा व्यवहारी अपूर्णांक आहे. याचं रूपांतर दशांश मध्ये करायचं. 3 × 3 2 उरतील, दशांश चिन्ह दिलं, 0 घेतला, 3×18 परत 2 उरतील, 3×18 परत 2 उरतील, हे 6 6 6 6 येतच राहणार आहे. म्हणजे हा भागाकार कधीच संपत नाही. हा भागाकार कधीच संपत नाही. हे 6 6 6 येतच राहतात. मग हे 6 परत येतात म्हणून याला म्हणतात आवर्ती 6. आवर्ती 6 ज्याचं आवर्तन परत परत होतं त्याला म्हणतात आवर्ती 6. त्याच्या डोक्यावर डॉट देऊन तो दर्शवला जातो किंवा पुढे 3 डॉट देऊन तो दर्शवला जातो किंवा वरती एक आडवी रेष देऊन तो दर्शवला जातो. याचा अर्थ असतो की 6 6 6 आवर्ती आहे. आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे अंक पुन्हा पुन्हा येतोय, म्हणजे त्याचं आवर्तन होतंय, पुन्हा पुन्हा येतोय, त्याला म्हणतात आवर्ती अपूर्णांक. 6 6 6 परत येत आहेत किंवा 6च्या डोक्यावर एक बिंदू असेल तर 6 परत येत आहेत किंवा 6च्या डोक्यावर रेष असेल तरी त्याचा अर्थ तोच असतो की 6 6 परत येत आहे. मग आवर्ती संख्या म्हणजे परत 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 येणाऱ्या संख्या. मग आवर्ती संख्या कोणत्या असतात? छेदात 3, छेदात 6, छेदात 9 असेल आणि अंशातील संख्येला भाग जात नसेल, म्हणजे इथं 5 भाग जात नाही, इथं 7 भाग जात नाही, इथे 11 9 ने भाग जात नाही, छेदात 3 6 9 असतील आणि अंशातल्या संख्येला त्या 3 6 9 ने पूर्ण भाग जात नसेल तर त्या संख्या दशांश आवर्ती बनतात. हा थोडासा मोठा टॉपिक आहे,
अपूर्णांक संख्या, कारण याच्यात आवर्ती संख्या पण आहेत, दशांश अपूर्णांक पण आहेत, त्यानंतर व्यवहारी पण आहेत आणि पूर्णांकयुक्त पण आहेत, आणि याचं एकमेकांमध्ये रूपांतर येणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपण याला सेपरेट अपूर्णांक एकचा व्हिडिओ बनवणार आहोत. म्हणजे अपूर्णांक जनरली तुम्हाला समजलं असेल. आता जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो त्यावेळेला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या ज्या क्रिया आहेत त्या बघताना लक्षात ठेवा. आता हे मी तुम्हाला एवढंच का सांगितलं, तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार शिकल्यानंतरच आपल्याला हे दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक याचं एकमेकांमध्ये रूपांतर जमतं. यानंतर तुम्ही बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकाराचा व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर परत अपूर्णांकाचा व्हिडिओ बघा. आता बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकाराचे नियम चा अभ्यास करताना आपण याला 4 प्रकारात डिवाइड करतो संख्यांना. एक तर पूर्णांक संख्या, दुसऱ्या दशांश अपूर्णांक, तिसऱ्या व्यवहारी अपूर्णांक आणि चौथ्या पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणजे जनरली संख्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना पूर्णांक, दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक अशा प्रकारे आपल्याला डिवाइड करायचे. पहा पुढे आता परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या आपण इथे व्यवस्थित समजून घेऊयात. बऱ्याच जणांनी अभ्यास केलेला असून सुद्धा माहित नसते की परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या नेमकं काय आहे, त्यांच्यामधला फरक काय आहे. आता तो क्लिअर होईल. परिमेय संख्या म्हणजे ज्या संख्यांची किंमत निश्चित सांगता येते त्यांना परिमेय संख्या म्हणतात. जसं 5 ची किंमत 5 आहे, निश्चित आहे, याला म्हणायचं परिमेय संख्या. -3 निश्चित आहे, याला म्हणायचं परिमेय संख्या. 3.7 निश्चित आहे, परिमेय संख्या. मग ही संख्या 1.333 ही परिमेय आहे का? विचार करा. तर ही पण परिमेय संख्या आहे, ही पण परिमेय संख्या आहे का? कारण निश्चित आहे. 3 3 3 परत येणार आहे, हे निश्चित आहे. जर मी तुम्हाला विचारलं 3च्या पुढे काय, तर परत 3, त्याच्या पुढे काय, परत 3, त्याच्या पुढे काय, परत 3, कुठपर्यंत येणार, येतच राहणार. निश्चित आहे ना, 3 3 3 3 निश्चित आहे. मग दशांश अपूर्णांक कोणता? आवर्ती दशांश अपूर्णांक, पुढे डॉट असेल तर अपूर्णांक समजा. आवर्ती दशांश अपूर्णांक परिमेय संख्या असतात, म्हणजे आतापर्यंत ज्या बघितल्या नैसर्गिक, पूर्ण, पूर्णांक आणि अपूर्णांक ह्या सर्व कशा असतात? परिमेय संख्या असतात. म्हणजे इथून मागे ज्या सर्व संख्या बघितल्या त्या परिमेय संख्या असतात. यात एक शंका ही असते की आवर्ती संख्या परिमेय असते का? हो, तर आवर्ती संख्या परिमेय असते. मग पुढे अपरिमेय संख्या जेव्हा आपण बघू तेव्हा लक्षात येईल की परिमेय आणि अपरिमेय मधला फरक काय आहे. मग परिमेयच्या उलट परिमेयची किंमत निश्चित सांगता येते, तर ज्या संख्यांची किंमत निश्चित सांगता येत नाही त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. निश्चित किंमत नसणाऱ्या संख्या. मग निश्चित किंमत नसणाऱ्या संख्या कोणत्या? तर पहा, वर्गमूळ न निघणाऱ्या, म्हणजे कसं, वर्गमुळातील पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्या. वर्गमुळातील पूर्ण वर्ग नसणाऱ्या. वर्गमूळ 16 म्हटलं तर किंमत 4 आहे, निश्चित आहे. निश्चित हे म्हणजे परिमेय आहे. तर मग वर्गमूळ 16ला म्हणतात पूर्ण वर्ग संख्या. जी कुणाचा तरी वर्ग आहे तिला म्हणतात पूर्ण वर्ग संख्या. मग पूर्ण वर्ग संख्या वर्गमुळात घेतली तर तिचं वर्गमूळ निघतं, ती परिमेय. पण वर्गमुळात 3चं वर्गमूळ सहज निघत नाही, ती पूर्ण वर्ग नाही. आणि किंमत काढल्यानंतर येतं 1.73, 20, 50, 80, 75, 68, 87, 7. याच्यामध्ये रिपिटेशन नाही. पुढे काय येईल विचारलं तर हे कॅल्क्युलेशन केल्याशिवाय, आकडेमोड केल्याशिवाय सांगता येत नाही. मग याच्यात निश्चित पुढे काही सांगता येत नाही. पुढे काय येईल हे कॅल्क्युलेशन काढूनच सांगावं लागतं. आणि याच्यात पॅटर्न नाहीये. जसं 3 5 3 5 3 5 3 5 आवर्तीमध्ये येतात. आवर्तीमध्ये 3 5 येतात तर पॅटर्न बनतो 3 5 3 5. पुढे माहिती आहे 3 5 3 5 येणार आहे. पण इथे पुढे तर येतच राहतात संख्या. याचा भागाकार कधीच संपत नाही. पण पुढे काय येणार आहे ना हे निश्चित माहिती नसतं. मग पुढे काय येणार हे निश्चित माहिती नसतं. अशा संख्यांना म्हणायचं अपरिमेय संख्या. वर्गमुळात 2 ची किंमत काढली तर पहा
1.41 42 13 56 23 73 095. पुढे काही रिपीट झाले का? 41 42 41 42 रिपीट होत नाही. मग पुढे काय येईल? कोणताही अंक असू शकतो, तो कॅल्क्युलेशन करून शोधावा लागेल. मग हे पुढे सोडवत गेलं तर अनंतापर्यंत पुढे संख्या येत राहतात, संख्या थांबतच नाही, अनंत अंक येतात पुढे. आणि काय येतात याचा पॅटर्न नाही, म्हणून त्यांना म्हणतात अपरिमेय संख्या. वर्गमुळात 5चं पण तसंच आहे. हे जर बघितलं 23 60 67 97 74 99 79, पुढे काय येईल काही माहित नाही. सोडवल्यानंतर पुढं काहीतरी येईल, जे येईल ते 3 पद काढले का परत पुढचे माहित नसतील, ते सोडूनच काढावं लागतील. म्हणजे याच्यामध्ये निश्चित पॅटर्न नाहीये. मग याची किंमत आहे ना अंदाजे घेतली जाते 2.24. 24 का घेतली जाते? राऊंड अप करून घेतली जाते. या 23च्या पुढची संख्या 6 आहे, 5च्या पुढे मग हिला 1 ने वाढवलं जातं. आणि जर अशी घ्यायची असती 2.36, ही संख्या 0 आहे ना, 36 घेतली असते. आलं लक्षात? म्हणजे राऊंड अप केलेलं अंदाजे किंमत 2.24 घेतली जाते. इथं अंदाजे किंमत काय घेणार? 1.73. पुढे 2 आहेत, 5 पेक्षा छोटे आहेत म्हणून फक्त 73 घेतले जातात. पण इथंच 8 असते तर मग 1.74, कारण 73च्या पुढे 8 असते तर ते 74 कडे संख्या जाते, 1.74 घेतलं जातं. याला राऊंड अप करणे म्हणतात. मग ते किमतीच्या इथे असं घेतलं जातं, वर्गमुळात 3 हे अप्रॉक्सिमेटली 1.73, अंदाजे 1.73. आणि 1.73 नसतात, कारण हे 1.73 हे पुढं 205 0 80 हे 73 नाहीये, त्याच्या पुढे आहे. पण घेतलं किती? 73. इथे पहा 2.24 नाहीये, 23 आणि 24च्या मध्ये आहेत. 2.23 आणि 24च्या मध्ये आहेत, पण 23.5च्या पुढे आहेत म्हणून 2.24 घेतले जातात. मग ज्या संख्यांची किंमत निश्चित सांगता येत नाही, अंदाजे सांगता येते, त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. अपरिमेय म्हणजे वर्गमुळातील पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. मी आणखी काही उदाहरण देतो. वर्गमूळ आलं आणि संख्या आली, वर्गमूळ निघत नाही, अपरिमेय. कोणती? अपरिमेय. वर्गमूळ निघतं, परिमेय. वर्गमूळ निघलं, परिमेय. वर्गमूळ निघत नाही, अपरिमेय. वर्गमुळातील वर्ग नसणाऱ्या संख्या अपरिमेय संख्या असतात. पोलीस भरतीला, तलाठीला, इतर सर्व सरळ सेवेच्या परीक्षेला खूप वेळा प्रश्न आलेला आहे की खालीलपैकी अपरिमेय संख्या ओळखा, खालीलपैकी परिमेय संख्या ओळखा. मग परिमेय संख्या म्हणजे अशा सर्व संख्या ज्यांची किंमत निश्चित सांगता येते, त्यामध्ये आवर्ती दशांश पूर्णांक पण येतात. अपरिमेय संख्या म्हणजे अशा संख्या की ज्यांची किंमत निश्चित सांगता येत नाही. कोणत्या? वर्गमुळातील वर्ग न निघणाऱ्या संख्या. चला पुढे पहा, वास्तव संख्या. आतापर्यंतच्या ज्या संख्या होत्या ना, म्हणजे कोणत्या? परिमेय अधिक अपरिमेय, परिमेय किंवा अपरिमेय, यांना म्हणतात वास्तव संख्या. काय म्हणतात? वास्तव. म्हणजे निश्चित किंवा अंदाजे किंमत असणाऱ्या संख्या, निश्चित किंवा अंदाजे किंमत असणाऱ्या संख्यांना म्हणतात वास्तव संख्या. हा वास्तव संख्या म्हणजे काय? तर आतापर्यंत ज्या संख्या बघितल्या, म्हणजे ज्या परिमेय आणि अपरिमेय, दोन्ही परिमेय आणि अपरिमेय ज्या संख्यांची किंमत निश्चित किंवा अंदाजे सांगता येते, त्यांना म्हणायचं वास्तव संख्या. म्हणजे यामध्ये पहा, वर्गमुळात 5 पण येईल, वर्गमुळात 16 पण येईल, -3 येईल, 4/5 पण येईल, 1.02. सर्व संख्या आतापर्यंत ज्या बघितल्यात परिमेय किंवा अपरिमेय, त्यांना म्हणायचं वास्तव संख्या. आता काल्पनिक संख्या काय आहे हे आधी बघूयात, म्हणजे वास्तव संख्या व्यवस्थित कळतील. पहा, काल्पनिक संख्या म्हणजे वर्गमुळात ऋण संख्या असतील तर त्यांना काल्पनिक संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 5चा वर्ग जर केला, 5चा वर्ग केला तर 5 गुणिले 5 येतो 25. आता ह्या 25चं वर्गमूळ घेतलं तर ते येतं 5, धन 5. ऋण 5चा वर्ग घेतला म्हणजे ऋण 5 गुणिले ऋण 5 तर ते किती येणार आहे? 25. आता ह्या 25चं जर वर्गमूळ घेतलं तर ते ऋण 5 येईल. मग 25ला 2 वर्गमूळ असतात, एक धन 5 आणि एक ऋण 5. आता इथपर्यंत क्लिअर आहे. मग ऋण 25 कशाचा वर्ग होतच नाही, म्हणजे 5 गुणिले 5 25 होतं, ऋण 5 गुणिले ऋण 5 25 होतं. मग ऋण 25 कशाचाच वर्ग होत नाही.
म्हणून ऋण 25चं वर्गमूळ निघत नाही. मग ऋण 25चं वर्गमूळ निघत नाही तर ऋण 25ला किंमतच नाही. वर्गमुळात घेतलं तर ऋण 25 वर्गमुळात घेतलं तर किंमत नाही. ऋण 36 वर्गमुळात घेतलं तर किंमत नाही. मग ज्या संख्यांना वर्गमुळात घेऊन ऋण चिन्ह दिलं जातं त्या संख्या म्हणजे वर्गमुळातील ऋण संख्या ह्या काल्पनिक संख्या बनतात, कारण त्यांची किंमतच काढता येत नाही. का? कारण ऋण 25 आणि ऋण 36 कशाचा वर्गच नाहीये म्हणून वर्गमूळ नाही, म्हणजे यांना किंमत नाही. किंमत नाही म्हणून यांना म्हणतात काल्पनिक संख्या. पण मग याच्यामध्ये अशी इथे आयडिया केली जाते पहा की 36 आणि ऋण 1 असं लिहिलं जाते. ऋण 36 लिहिलं जातं. 36 गुणिले ऋण 1. 36 बाहेर निघतात, वर्गमुळात राहतील ऋण 1. इथं पण 25 बाहेर निघतील, 5 वर्गमुळात राहतील ऋण 1. मग वर्गमुळात ऋण 1 वर्गमुळात ऋण 1 हे लिहिणं सोपं व्हावं म्हणून वर्गमुळात ऋण 1 ला लिहिलं जातं आय. 6i किंवा 6i याचा अर्थ वर्गमुळात 36 ऋण. ओके, म्हणजे ह्या ऋण 1 वर्गमुळातल्याला आय मानलं. आय म्हणजे इमॅजिनरी कॉन्स्टंट. आय म्हणजे इमॅजिनरी कॉन्स्टंट, काल्पनिक स्थिरांक. आता स्पर्धा परीक्षेला काल्पनिक संख्या आहेत का? नाहीत. फक्त तुम्हाला समजण्यासाठी आपण हे घेतोय. मग पहा, ऋण संख्यांचं वर्गमूळ काढता येत नाही, त्यांना किंमत नाही म्हणून त्या काल्पनिक संख्या आहे. पण काढायचंच ठरलं तर 10i किंवा 10i ऋण 100 जर वर्गमुळात घेतलं तर त्याचं उत्तर येईल. याचा अर्थ असतो 100चं वर्गमूळ 10 आणि ऋण 1चं वर्गमूळ आय. आय म्हणजे इमॅजिनरी कॉन्स्टंट ज्याची किंमत माहिती नाही. मग याच्या पुढे काय आहे? इमॅजिनरी नंतर कॉम्प्लेक्स नंबर, संयुक्त संख्या, कॉम्प्लेक्स नंबर. हे जे कॉम्प्लेक्स नंबर आहेत ना हे म्हणजे 6 अधिक 5 आहे. रिअल प्लस इमॅजिनरी नंबर कॉम्प्लेक्स नंबर. पण आपल्याला हे काय स्पर्धा परीक्षा विचारत नाही. 11वी 12वीचं मॅथ जे आहे किंवा इंजिनिअरिंगचं मॅथ आहे ते इथून पुढे सुरू होतं. आपल्याला ते महत्वाचं नाहीये. आतापर्यंत आपण एकदा काय बघितलंय बघूयात. आपण संख्यांचे प्रकार सुरू केले होते. त्याच्यामध्ये बघितलं नैसर्गिक संख्या 1 2 3 पासून पुढे अनंतापर्यंत. याच्यामध्ये अवघड काही नाहीये. याच्या बेरजेवर प्रश्न येतात. क्रमवार नैसर्गिक संख्या, पहिल्या 50 ची बेरीज किती होईल, 60 ची बेरीज किती होईल, 75 मध्ये किती समविषम असतील, समविषमची बेरीज किती होईल, समविषमचा फरक किती असेल, हे आपण संख्यांवरील प्रश्नांमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर पूर्ण संख्या म्हणजे त्यामध्ये 0 पासून ऍड झाला. नैसर्गिक मध्ये 0 पासून सुरुवात केली, 0 1 2 3 4 5 यांना म्हणायचं पूर्ण संख्या. यावर काही विशेष प्रश्न येत नाही. पूर्णांक म्हणजे सर्व ऋण 0. धनसंख्या म्हणजे पूर्णांक संख्या. अपूर्णांक खूप महत्वाचा आहे. हे आपण डिटेल्स एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यासाठी सेपरेट लेक्चर घेणार आहोत. त्यामध्ये अपूर्णांक डिटेल्स पाहू. आपण अपूर्णांकात बघितलं दशांश अपूर्णांक, त्याच्यात बघितलं आवर्ती दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. हे प्रकार आपण बघितले. हे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. सरळ सेवा, एमपीएससी, यूपीएससीला यावर बरेचसे प्रश्न विचारले जातात. परिमेय संख्या म्हणजे ज्यांची किंमत निश्चित सांगता येते अशा संख्या. याच्यामध्ये आवर्ती संख्या पण येतात. आवर्ती संख्या पण परिमेय संख्या असतात. त्यानंतर अपरिमेय संख्या. अपरिमेय म्हणजे ज्यांची किंमत निश्चित सांगता येत नाही. हे महत्वाचं आहे. वर्गमुळात वर्गमूळ न निघणाऱ्या संख्या, वर्गमुळात वर्गमूळ न निघणाऱ्या संख्या अपरिमेय. परीक्षेला बऱ्याचदा प्रश्न येतो सरळ सेवेला, अपरिमेय संख्या ओळखा, परिमेय संख्या ओळखा. माहित पाहिजे अपरिमेय म्हणजे वर्गमुळातील वर्गमूळ न निघणाऱ्या संख्या. याच्यामध्ये ऋण वर्गमुळातील संख्या येत नाहीत. ऋण वर्गमुळातील संख्या येत नाहीत, त्या येतात काल्पनिक संख्येत. ऋण वर्गमुळातील धन वर्गमूळ न निघणाऱ्या संख्या अपरिमेय संख्या. वास्तव संख्या म्हणजे परिमेय अधिक अपरिमेय. निश्चित किंमत सांगता येते किंवा अंदाजे किंमत सांगता येते, त्यांना म्हणायचं वास्तव संख्या. म्हणजे इथून वरच्या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या वास्तव संख्या आहेत. काल्पनिक म्हणजे वर्गमुळातील ऋण संख्या. मग ते वर्गमुळात ऋण 16 जरी घेतलं तरी वर्गमूळ काढता येत नाही, त्याला म्हणायचं काल्पनिक संख्या. इथं आपल्या संख्याचे प्रकार संपतात. आता याच्यानंतर एक जे आहे ना तो दुसरा प्रकार कोणता आहे पहा. आपण पुढे बघणार आहोत दुसऱ्या भागामध्ये. एक त्रिकोणी संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, सम विषम मूळ, संयुक्त.
हे बी प्रकार आहेत संख्यांचे, पण हे उपप्रकार आहेत. मुख्य प्रकार आपण जे बघितले ते आहेत. हे पुढचे प्रकार आहेत. याच्यासाठी आपण पुढच्या भागामध्ये हे पाहणार आहोत. याची उदाहरणे आपण पाहणार आहोत. धन्यवाद.